जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती। बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की MSF जॉईन केल्यानंतर अभ्यासाला वेळ भेटतो का? तर भेटतो, पण ते डिपेंड करतं, व्हॅरी करतं तुम्हाला पॉईंट कुठं भेटतो ते। तुमची ड्युटी कुठल्या आस्थापनेवर लागते, तुमच्या ड्युटीची शिफ्ट कोणती आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा 3 शिफ्टमध्ये ड्युट्या असतात। त्याच्यामधल्या शक्यतोवर मॅक्झिमम जे काही आहे ते पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये अभ्यास होण्याचे चान्सेस फार कमी असतात। परंतु तेही आस्थापनेवर डिपेंड करते की तुमची आस्थापना कोणती आहे, ते आस्थापनेवरचं तिथं मनुष्यबळ हँडल करण्याची जे काही गतिविधी असते त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। आता समजा मी MMRCL अंडरग्राऊंड मेट्रोला ड्युटीला आहे, तर आता माझी थर्ड शिफ्ट चालू आहे, नाईट ड्युटी चालू आहे। तर आता काहीच नाही, मनुष्यबळ हँडल करण्याची काही गरज नाही आहे, शांततेत निवांत आम्ही बसू शकतो, अभ्यास करू शकतो। सध्या आम्ही सगळेजण टेबलवर बसले, तर माझे मित्र अभ्यास करत आहेत आणि मी तुमच्यासोबत बोलत आहे। नाईटची शिफ्ट चालू आहे, तर असं म्हणजे शक्यतोवर अभ्यास जो होतो तो नाईट शिफ्टला होतो, कारण नाईट शिफ्टला काही हँडल करायची गोष्ट नाईट शिफ्टला काही एवढा ताण नसतो। राहिला ग्राउंडचा प्रश्न, ग्राउंड करता येतं का? तर ग्राउंड करणं थोडं मुश्किल आहे, कारण 3 शिफ्टमध्ये ड्युटी म्हटल्यावर तुम्हाला मुंबईमध्ये विशेषतः राहण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो। जर तुमची रूम जवळ नाही आहे, रूम तुम्हाला शक्यतोवर जवळ भेटतच नाही तुमच्या आस्थापनेच्या, जिथं कुठं तुमची ड्युटी लागते त्याच्या जवळपास तुम्हाला मुंबईमध्ये रूम भेटत नाही। मग काय होतं माहिती आहे का, ड्युटीचा पॉईंट एका ठिकाणी असतो, तर ड्युटीच्या शिफ्ट बदलत राहतात, मग तुम्हाला प्रवास करावा लागतो। या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुमचा सकाळचा 1-1.5 तास, दुपारचा किंवा मग परत जाण्याचा एखादा तास, अशा प्रकारे तुमचे 8 तास ड्युटीचे प्लस 2 तास प्रवासाचे याच्यामध्ये तुमचे जातो। त्यात तुम्ही थकता, रिलॅक्स व्हायला तुम्हाला वेळ जाते, मग त्याच्यामध्ये तुमचा जेवणाचा वेळ, जेवण वगैरे तुम्ही बनवता। मोस्ट प्रोबॅबली पोरं रूम करून राहतात आणि त्यांच्यामध्ये रूममध्ये जेवण बनवण्याचा प्रयत्न करतात, कारण मग जेवणाची बी जेवणाचे सुद्धा कधी कमी जास्त होतं। मग या सर्व गोष्टी करून शिफ्ट मॅनेज करून ग्राउंड करणं थोडं अवघड जाते, परंतु करणारे करतात बरं, असं नाही, करणारे कशाही पद्धतीनं करतात। पण आस्थापना जर चांगली असली, तुमच्या राहण्याची व्यवस्था सगळ्या गोष्टी जर ठीक असल्या तर ग्राउंडसुद्धा होतं। राहिला प्रश्न अभ्यासाचा, तर अभ्यास हा करता येतो। आस्थापना जर चांगली असली, शांत असली, जिथं जास्त काही ताण नसला आणि विशेषतः नाईट ड्युटी जर असली, तर तुम्ही कंटिन्यू सलग 7 ते 8 तास, मी 7 तास पकडा, 7 तास तुम्ही कंटिन्यू अभ्यास करू शकता, जर तुमची मानसिकता असली तर। ठीक आहे, बाकी आणखीन काही तुमचे प्रश्न असले तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, शक्यतोवर ते सांगण्याचा मी प्रयत्न करेल तुम्हाला। बाकी काही नाही, मग व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बघ एवढं म्हणणं आहे।